संघर्ष म्हणजे प्रत्येक लोकांजवळ आता चांगला ज्याचा बैल पळत असेल त्या लोकांजवळ बैल मागितला का तो नाहीच आम्हाला दिलाच नाही त्या लोकांनी. पण त्याच लोकांचं मला फोन येते तर मी एक एक करून सर्वांना बैल देणार. दादा मी एकच रिक्वेस्ट करेन, आता जसं दादानी तुम्हाला एक शब्दावरती बैल गेला, जेव्हा आपला पडतीचा काल येतो ना, जेव्हा आपल्याला ज्या बैलाच्या मालकाने साथ दिलेली असते ना, तेव्हा त्या पडतीच्या काळात एक जर बैल दिला, एक जरी शर्यत आली तरी ते फरक नाही पडत, पण नातं आहे ना, नातं ते टिकून राहतं. तर आज तुम्हाला दादाने बैल दिलाय, पुढे तो बैल तुमच्या दादाच्या दावणीला म्हणजे त्याच्या शर्तीला गेला पाहिजे. नाही तर असं नको व्हायला की उद्या दादाचा बैल कमी पडला ना, आपला बैल टॉपच्या नावावरती एक ना एक दिवस बादल त्या लेवल आपला पाखऱ्या त्या लेवलला पोहोचेल आणि तेव्हा दादांना लागेल, तेव्हा तुमचं काय उत्तर असणार? मित्रांनो, विजयाचा गुलाल, पालेगावचा बादल आणि पाखऱ्या पण कामोठे पनवेलचा पाखऱ्या. आता आपण सुट्टीवरतीच होतो आणि सुट्टीवरती गेल्यानंतरच मला सुंदर दिसला आतिश पाटील यांचा. त्याच्या बाजूला बादल होता तो मला दिसला नाही, पण मोठी शर्यत मला समजली. नंतर बघता क्षणी जेव्हा शर्यत सुटली आणि विजयाचा गुलाल घेतला तेव्हा संपला आपला दादांचा यांचा पालेगावचा बादल आहे. दादा काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? आता हे भावाभावात लढत झाली, त्यांची बॅनरवर गाडी जमली होती. तिकडनं मला माहित नव्हतं आतिश पाटील तर सुंदर आहे, इकडं आपला बादल निघाला. आमची भेट झाली, आतिश पाटीलजीने माझी भेट झाली खाली. सहसा आपली शर्यत होत नाही, आज झाली बॅनर मुले झाली बॅनरवर. आता भावाभावामध्ये लढत झाली. दादा आपला बादल बोलला ना की मागच्या वर्ष लंपीमध्ये गेला होता, म्हणजे संघर्षाचा काल होता तो त्याचा, आणि हा वर्ष चांगला गेला त्याचा. लगातार मला वाटतं 3 शर्यती झाल्या आणि 3 शर्यतीचा गुलाल घेतला. पहिला कुठे गुलाल झाला? पहिला गुलाल आपला उंबारवेला झाला, आमच्या चंद्रकांत साशेच्या याच्यामध्ये झाला. आत्याचा मुलगा आहे आमच्या, त्याच्या बैलामध्ये झाला गुलाल. ती पण बॅनरवर होती. आता तिले गाड्या बॅनरवरतीच आपण जमवलेले आणि 3 गुलाल. कसा वाटतं दादा, जेव्हा आपला संघर्षाचा काल होता तेव्हा खूप आपल्याला त्रास आणि काही गोष्टींना सामोरा जावं लागला, पण आता हा वर्ष म्हणजे 2025-26 बादल आपल्यासाठी चांगला ठरला. संघर्ष म्हणजे प्रत्येक लोकांजवळ आता चांगला ज्याचा बैल पळत असेल त्या लोकांजवळ बैल मागितला का तो नाहीच आम्हाला दिलाच नाही त्या लोकांनी. पण त्याच लोकांचं मला फोन येते तर मी एक एक करून सर्वांना बैल देणार. या दादाचा फोन आला रात्री आम्हाला का भाऊ बैल भेटेल का? तो बोलू भेटेल, तुमची गाडी जमते तर बोलू भेटेल. दादा दुडकी कोण होता? दुडकी होता सुंदर सोबत, आणि चांगली गाडी होती. आणि मनात कुठे भीती होती का? कारण समोरची गाडी सुद्धा नाही, भीती नाही. पण आदत वयात त्यांनी खूप नाव केलेलं सुंदरनी सुद्धा. ही गाडी आपली पळालेली आहे, बऱ्याच वेळेला पळालेली आहे. आपल्याला भीती काय नाही. ते जिंकला असतं तरी आपला भाऊच येतो, पण आतिश पाटील आपला भाऊच आहे. ते जिंकलं असतं तरी आपल्याला आनंदच होता. दादा रीडगर मैदानाचा बद्दल काय बोलाल? मस्त चर फाटी, बादलला जेवढी चर फाटी असेल तेवढा चांगला. आणि त्यांचा बैल पण आता बघितलं पाखऱ्या मी, चर फाटीला मस्त बैल झुलून आली गाडी. नक्कीच आज मी शर्यत सुद्धा बघितली, चांगली गाडी पळाली आणि खूप छान. म्हणजे सुट्टीपासूनच त्याला स्पीड होता आणि गेल्यानंतर असं वाटत होतं की गाडी जिंकेल, म्हणजे थोडी पुढे होती. आणि काय बोलायला दादा, बिनजोडला तर नाव करतोय आपला जास्त घाटावरती दिसत नाही बादल. घाटावरती आता नेलता ना वडकीला जी गाडी आता 2 नंबरला बसली ना, त्याच्यामध्ये घासाघशी झाली. आपले पंढरी शेठ फरके आहे ना, आपणचा बैल होता, बादलला जोर होता पक्षा, त्याच्यामध्ये घासाघशी झाली. त्यांच्या बैलाचा खाली असा थोडा नाक लागला, एकदम घासाघशी झाली. नाहीतर मग आपली गाडी लागली असते. मग आता पुसेगावच्या मैदानाबद्दल काय आहे का नियोजन वगैरे? पुसेगावचा आहे ना मैदानाचं नियोजन झालेलं आहे. म्हणजे ती पण गाडी चांगली प्रेक्षणीय गाडी बघायला भेटेल. हा नक्कीच. मग आता तुमचं 3 मैदानात झालं, विजयाचा गुलाल घेतला, आता समोरून तुम्ही स्वतः फोन येत आहेत. मग आता पुढचं नियोजनासाठी पण पैरे फिक्स झालेले आहेत का? त्याचे पैरे झालेले आहेत असं एक एक करून. आता पैरे आता 3 लोक फोन करते ते एक यायला तरी द्यायला लागतो. त्याला सांगतो बाबा तुला पुढच्या मैदानामध्ये देईन मी. पण असं करून लोक हे समजून घ्यायला पाहिजे, घाय नाही केली पाहिजे. ज्याचा बैल पळतो त्याला मी बैल देणारच. दादा या लंपीच्या आजाराबद्दल काय बोला? कारण आता हा ना प्रत्येक बैलामध्ये दिसून येतो आणि तो त्या काळात तुम्हाला कसं कष्ट करावे लागतात? लय वाईट आजार आहे लंपी. म्हणजे बैलाच्या याच्यामध्ये ताकद नाही ठेवत. बैलाला जशी पाहिजे तशी ती गरमी नाही राहील. आदात वयामध्ये आमचा बैल 14-15 महिन्याचा होता, त्या वेळेला आम्ही सगळ्यांची गाडी खेळलो होतो ना, त्या गाड्या झालेल्या पण आहेत. एक कुठला असा बैल नाही का ते बादलची त्याची गाडी झाली नाही ना, अशी झाली नाही गाडी.
कुठलीच नाही, एवढा जोर होता बैलाला, पण ती ताकद नाही बैलाला अजून सुद्धा ती पावर ती power जी नाही. आधी होती ती हा. नव्हती. पहिले बघायचो नाही का आपण हा पुसाटणे मैदानात बोलला ना, बादल आला ना, टेम्पो निघायचा ना, त्याच्या पाठी पोरं धावायची, अरे बादल आला, बादल आला. कारण तेव्हा त्याचं नाव होतं, लंपीच्या आधी खूप नाव होतं. लंपी झाल्यानंतरच तो थोडा कुठे कमी पडला. बादलचा आज पण नाव आहे, पण आपला कसं आहे बोलण्याचा म्हणजे ह्या तोरा वेगळा आहे, लोकांचं कसं आहे म्हणजे फुल चर्चामध्ये येतात हम्म. आपण तसा नाही, आपण थंड्या दिमाग मध्ये सगळा करतो. हे नको, आपल्याला वाईट नाही झालं पाहिजे कोणला पण. आपण बाबा ह्या गाडीशी झाली, ती समोरची गाडी पण आपलीच आहे, आज नाही उद्या ते आपल्याला पण हरवणार आहेत. मग आपण आज जर जोरामध्ये बोललो तर ते उद्या जितल्यावर ते पण जोरामध्ये बोलणार आहेत. मग त्या हिशोबामध्ये आपण पण संयम ठेवला पाहिजे कुठेतरी. आता लंपीचा आजार झाल्यानंतर दगा फटका होण्याची खूप शक्यता असतं. तर तुम्ही त्याची देखभाल घेतली, तर तुम्ही काय मेसेज केलं की लंपीचा आजार झाल्यानंतर बैलाची निगा कशी राखली जावी? 2 दिवस आमच्या बैलाने काहीच नव्हता खाल्ला, नाही पाणी नाही काहीच नाही, असं लादीवर असं डोका ठेवून बसला होता. पण आम्ही त्याला दूध, लोक बोलतात का दूध कमी केला पाहिजे बैलाला, पण आम्ही बाटलीमध्ये दूध त्याला पाजत, हा. 5-5, 6-6 लिटर दूध पाहिजे, दुसरं काय खाईत नव्हता बैल. हम्म. पण असं तसं आम्ही, आता माझा तबेला आहे, मी घरीच करतो त्याला इलाज, किंवा माझ्या तबेल्याच्या मशीना डॉक्टरच्या सल्ल्यामध्ये मी करतो. त्या हिशोबामध्ये मी पण भरपूर मेहनत घेतली, माझ्या भावाच्या पोराने पण मेहनत घेतली, आदेश देसाई जे आहे ना त्यांनी पण मेहनत घेतली बैलाला. आणि आज त्या संघर्षातून येऊन आणि आज तेवढी हिंमत नसून सुद्धा मालकासाठी तो धावून गुलाल घेतोय, त्याचा अभिमान वाटत असेल तुम्हाला? अभिमान म्हणजे अख्या गावाला, आमच्या परिसराला अभिमान आहे बैलाचा. बादलची आता लाईव्ह जर असेल बघत असतील भरपूर लोक. तर त्या बैलाला नक्कीच जाण असेल, ज्या मालकांनी त्या काळात आपल्याला एवढी सेवा केली. आज तो त्याच्या डोळ्यातून कधी अश्रू सुद्धा येत असतील. अश्रू येते म्हणजे तुम्हाला सांगतो ना, माझी जी फॅमिली आहे, ज्या माझ्या फॅमिलीला माझ्या लहान पोरं आहेत, माझ्या पोरांना सुद्धा काही नाही करीत, आम्हाला कोणालाच नाही मारीत. पण नवीन असा माणूस जर त्याला कोण जवळ आला ना, त्याला तो हे नाही करीत. दादा एक बैल पळत नाही, त्याचा जोडीदार सुद्धा पळायला लागतो. तसाच कामोठे पनवेल यांचा आपण पाहू शकता समोर पाखरे आहे, त्यांनी सुद्धा तितकीच साथ दिली आणि त्याच जोशाने पळाला. काय बोलाल त्या पाखऱ्याबद्दल? जोरीदार पळल तरच गाडी होईल, ना तर नाही होणार, हे काय- बात लक्षात ठेवा. कसं काय नियोजन झालं पाखरेसोबत? नियोजन झाला आमचा, काही नाही, त्याच्या 4 दिवस अगोदर आलता, मला वाटलं मजाक करते ना ते. हा. नंतर कोणतरी बोललो होतं का पाखऱ्या पण चर्चामध्ये आहे, तर त्यांचा फोन आला, म्हणा दादा उद्या बैल भेटेल का, बोलू भेटल. दादा पाखऱ्याबद्दल बोला ना. आता बादलचं तर आपल्याला बादलच्या आधीपासून माहिती होती, बादलची कारकिर्दी माहिती होती, दादाचा संघर्ष माहिती होता. आता बादल सोबत पळाला पाखऱ्याबद्दल दादा बोले. दादा सर्वप्रथम नाव सांगायचं. माझं नाव सुभान नादाफ. काय आपल्या पाखऱ्याची काय कारकिर्दी आहे? पाखऱ्या चांगलाच बोलतो आपण. हा आता नवीनच खरेदी केलेला आहे. नूरशेठ पटेल यांचा हुवा पेटल यांचा पाखरा होता पहिले 9191 पालाचा. मग तो आता आपण त्यांची खरेदी आपण केली आणि तो आता आपल्याकडे येऊन एक 7 दिवस झाले असतील आपल्याकडे घेऊन. तर त्यांचं आणि काल असंच आमचं चाललं होतं की बैल पायरा करायचा. तर नयन आणि यांनी मिळून दादांना फोन केला की आपण हा बैल टाकू, कारण की आम्हाला पायरा झाला तो दुसरा, पण आम्ही तो पायरा न टाकता दादांना फोन केला की असा विषय दादा, तर आम्हाला बैल पाहिजे. तर दादाने एक शब्द आम्हाला बैल दिला, त्यांचा मी खूप आभार मानतो. आणि एका कॉलवर त्यांनी आम्हाला बैल दिला, त्यामुळे त्यांचा खूप 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 धन्यवाद करतो मी. कारण की त्यांनी बैलाची व्हिडिओ नाही बघितली, काय नाही बघितली, त्यांनी एक शब्दावर आपल्याला बैल दिला. आणि दादा मी एकच रिक्वेस्ट करेन, आता जसं दादानी तुम्हाला एक शब्दावरती बैल गेला, जेव्हा आपला पडतीचा काल येतो ना, जेव्हा आपल्याला ज्या बैलाच्या मालकाने साथ दिलेली असते ना, तेव्हा त्या पडतीच्या काळात एक जर बैल दिला, एक जरी शर्यत आली तरी ते फरक नाही पडत, पण नातं आहे ना, नातं ते टिकून राहतं. तर आज तुम्हाला दादाने बैल दिलाय, पुढे तो बैल तुमच्या दादाच्या दावणीला म्हणजे त्याच्या शर्तीला गेला पाहिजे. नाही तर असं नको व्हायला की उद्या दादाचा बैल कमी पडला ना, आपला बैल टॉपच्या नावावरती एक ना एक दिवस बादल त्या लेवल, आपला पाखऱ्या त्या लेवलला पोहोचेल आणि तेव्हा दादांना लागेल. तेव्हा तुमचं काय उत्तर असणार? आम्ही असं नाही म्हणत की तो बैल हे कमी झाला काय नाही. त्यांनी ज्या दिवशी फोन करावा तो बैल पलो किंवा नाही पलो, त्यांनी आम्हाला एक शब्दावर बैल दिलाय, तर आमचंही हे आहे की त्यांना एक शब्दावर आपण बैल दिलाच पाहिजे. तो त्यांचा बैल पलो किंवा नाही पलो याचा उद्देश नाही मांडायचा, कारण की बघा आज पळतोय उद्या थांबू शकतो. तर बैल बैलाचं काम करत असतो, आपलं काम आहे त्यांना साथ देणं. त्यांचा पडता काळ आहे तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना त्यांचा पडता काळ आहे तर आपण त्यांना वर आणायचं. हे नाही की बाबा त्यांचा पडता काळ आहे म्हणून आपण पण त्यांना खड्ड्यात ढकलायचं. चला असं. नक्कीच. आता आतिश पाटील यांचा सुंदर समोरची गाडी सुद्धा त्याच ताकदीची होती आणि आज बादल सोबत पाखऱ्या धावून गुलाल घेतला. कसं वाटतंय? नाही, खूप आनंद वाटतं. आणि ती पण आमचीच गाडी आहे,
पहिली गोष्ट आहे, कारण की रात्री मला पण हे फोन आला होता तिकडं की असं असं आहे. तर आम्ही त्यांना पहिले सांगितलं होतं की गाडी आम्ही तुमच्या विरोधात पळवणार नाही आहे. तरी पण फोन करून सुद्धा त्यांनी आमच्या विरोधात तो बैल टाकला. मी नाव नाही घेत, पण जाऊ दे, जे काय झालं बघा, ते पण आपल्याच आहेत, आम्ही पण त्यांचेच आहेत. झाला तो झाला. आता आमचा गुलाल झाला आहे, ते हरलेलं असं काही नाही. ठीक आहे. दोन्ही पण घरच्या गाड्या आहेत. औषध 2 बादल्या आणि किती गोंडे होती? अर्धे गोंड्यावर गाडी होती. अर्ध्या गोंड्यावरती गाडी होता. काय बोलायला, हा रीडघरच्या मैदानातला गुलाल आणि सुरुवात झाली पाखऱ्याचा या सीझनचा कितवा गुलाल आहे आपल्याकडचं? आम्ही घेतल्यापासून पहिला गुलाल आणि एक गुलाल त्याचा पडलाय, कारण घरची गाडी पळवली होती. माझा पण एक बादल आहे. तर आमची घरची गाडी पहिल्यांदा आम्ही हाकलायला गेलो होतो इथं अंजबला. तर आमचा बैल थोडासा कमी पडल्यामुळं पाखऱ्याने गाडी आणलेली वरती नाखी, तेव्हा थोडासा नाराज झालो होतो आम्ही, कारण की तेव्हा पहिलाच गुलाल आणि पहिलाच घेतला बैलाने, पहिलाच गुलाल आम्ही तिकडे गेलो होतो अंजबला पहिल्याच मैदानाला, तर गुलाल पडला होता. आणि ही दुसरी शर्यत ही दुसरी शर्यत आणि दुसरी शर्यत बादल सोबत जिंकून कसा आनंद वाटतंय? आनंद म्हणजे खूप आनंद वाटतंय, कारण की आता बोलायला शब्द नाही राहिले. कारण की कसं आहे, प्रत्येक जण झटत असतो की गुलाल आपल्याला भेटला पाहिजे, आपण कुठेतरी चर्चेत आलो पाहिजे. या कारणामुळे आता आम्ही खूप प्रयत्न केलेत, कारण माझा एक घरी पण एक बादल आहे. आम्ही गेल्या वर्षी खूप बादलवरती शर्ती केलेत आणि चांगल्या चर्चेत पण होता बादल, पण काही कारणामुळे थोडासा तो आजारी पडला. त्यामुळे तर तिथून मग जसा डाऊन मध्ये आलो की मग नंतर मग पाखऱ्या घेतला आम्ही. मग आता ते पाखऱ्यात आमचा बादलचा पाखरा कधी घेतला? पाखऱ्या घेऊन आता 8 दिवस झाले. 8 दिवस जस्ट आता घेतला. कुठून खरेदी केली त्याची? गोवा पनवेल यांचा. गोवा पनवेल यांचा पाखऱ्या. अरे वा, मग घेतल्यानंतर चांगलंच म्हणजे त्याचं पळ. आणि आता तुम्ही बघा, दादाला माहिती नव्हतं तुम्ही बोलल्यामुळे, कारण का आत्ताच तुम्ही खरेदी केलंय, अंदाज नव्हता, काय नव्हता, फक्त तुमच्या एकदा शब्दावरती बैल गेलं. दादा तुम्ही काय मेसेज दिला बैलगाड्या क्षेत्रामध्ये, कारण तुमचा अनुभव जुना आहे, तुम्ही काय बोलाल? कारण का मी जेव्हा बघितलं ना, तुम्ही तुमची मुलाखत घेतली ना, तुम्हाला खूप संघर्ष करायला पाहायला भेटले. भरपूर म्हणजे पायाला पण मार लागला होता ना. हो हो हो, बराचसा. आता पण बैल पण बाहेर पण जायत होता. हा बघितला, बाहेर निघत होता. आमची आता किरण मावशीचा पोरगा आहे किरण बांगर, आणि अशोक वारिंगे माझ्या आत्याचा मुलगा आहे मोठा. तो आम्ही बरीच त्यांची बरीच आहे, म्हणजे आमची 10-15 लोकांची टीम आहे ती सारखे, म्हणजे येऊ नाही तो रात्रीचे आम्ही 10 लाख हारला तर 2-2 तास आम्ही बैल चालवत होतो आमच्या एरियामध्ये. म्हणजे 5-5, 6-6 किलोमीटर, 7 किलोमीटर असा रोज आम्ही चालवातो बैल, सकाळ संध्याकाळ. म्हणजे एवढे त्रास घेतला आम्ही. तरी पण आता त्या लेवल आणि त्या ताकदीमध्ये आणायला त्याला किती वेळ लागेल किंवा काय करावं लागेल त्याला? आता सध्या बैलाचं दूध सगळं बंद केलं आहे आम्ही. त्याला 6 लिटरच्या आसपास दूध होता दोन्ही टायमाचा. आता 1 लिटर सुद्धा नाही पाहिजे आम्ही दूध त्याला, सध्या तरी बंद आहे. आता बघू, जसा ऊन पडेल तसा आम्ही त्याला दूध चालू करणार आहे, थोडा जास्त नाही. पण दुधापासून पण थोडी तकलीफ झाली, थोडा बैठी पण राहिला, थोडी चरबी पण जास्ती झाली बैलाला. म्हणजे अर्धा केला बैल आता तब्येतीने. आता तो लेवलला येत जाईल म्हणजे हलवून. हा, नक्कीच दादा, चांगला गुलाल होता आणि समोरची पण आपली मैत्रीपूर्ण शर्यत झाली. मैत्री आमची जिंदगी नसती झाली, पण ते आता नशिबाच्या पुढं काही नाही. आता काय, तो पण भाऊ आहे माझा. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला दादा. ही गाडी पळेल आमची परत सुंदर आणि बादल पळेल आपल्याला. म्हणजे ही आता 4-5 कॉल पण मी केलते त्यांना, ते बोलत आता ही गाडी त्यांची 9-10 मला वाटते काहीतरी पळाली गाडी. आणि सुंदर. अच्छा, म्हणजे 2 गाडी ते फोडीत नाही तर आपण पण नाही त्यांना करू शकत ना. म्हणजे आतिश पाटील यांचा सुंदर आणि आपला बादल आता एका पैऱ्यामध्ये. आता शर्यती क्षेत्रामध्ये जर स्वभाव कोणता चांगला असेल तर तो आतिश पाटीलचा. यस, बरोबर बोलले तुम्ही त्याचा. आणि एकदम म्हणजे म्हणजे आता गाडी आपण जितली तरी पण त्यांना काही तेवढा ह्या नसेल. ते बादल पण त्यांचा समज, त्यांना आपण सुंदर पण आपण त्यांचाच समजतो असा. चालेल, मग लवकरात लवकर आपल्याला ही गाडी पळताना सोबत दिसेल. आणि दोन्ही म्हणजे स्टार ज्यांना लंपी झाला होता ते नक्कीच एकत्र येऊन काहीतरी लंपी झाला. याला पहिलं लंपी झाला, मग नंतर 8-15 दिवसामध्ये त्याला लंपी झाला. पण ते दोघं आता हिरो येतील एकत्र आणि नक्कीच गुलाल 100% घेणार मला तरी वाटतं. त्यांच्यात तेवढी धमक आहे आणि चांगली शर्यत प्रेक्षणीय पाहायला भेटेल. शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या. शुभेच्छा.